आमची भूमिका अशी आहे सर, की वारंवार आम्ही पोलिसांना तक्रार करून सुद्धा की आम्हाला अनेक पद्धतीने त्रास होतोय. तरी सुद्धा त्याच्यामध्ये पोलीस प्रशासन कुठलीही कारवाई करत नव्हते. त्या संदर्भात ही जी घटना आहे, तर बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनला दिनेश देशमुख नावाच्या एका व्यक्तीने तक्रार दिली. त्या तक्रारीमध्ये तो नमूद करतो, की माझ्या समक्ष एजाज लाकडावाल्याने साहेबांची सुपारी दिली आणि त्या संदर्भात ही घटना पोलीस प्रशासनाने आम्हाला कळवली. त्या संदर्भात सुद्धा पोलीस प्रशासन कुठलीही चौकशी करत नाही. त्याच्यामुळे आमची ही तक्रार होतीच. आम्ही अनेकदा पाठपुरावा सुद्धा केलेला आहे. तरी सुद्धा फार जास्त पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी फक्त आणि फक्त फॉर्मॅलिटी म्हणून 4 पत्रव्यवहार केले, की इजाज लाकडावालाचं आम्हाला स्टेटमेंट घ्यायचं आहे. तरी सुद्धा जेल सुपरिटेंडंट अनेक कारणाने किंवा काही पॉलिटिकल कारणाने त्याचं स्टेटमेंट सुद्धा रेकॉर्ड करून घेऊ देत नाहीये. परंतु नशिबाने म्हणा किंवा आमच्या सुदैवाने म्हणा, की स्वतः इजाज लाकडावालाने सदरचं स्टेटमेंट संदर्भात एक स्टेटमेंट दिलेलं आहे, पोलिसांना पत्र लिहिलंय, की हो सदरची घटना ही खरी. आणि तरी सुद्धा अजूनपर्यंत पोलीस प्रशासनाकडनं काहीच आम्हाला सहकार्य भेटलेलं नाहीये किंवा सरांच्या घरासमोर जो गोळीबारची घटना घडली किंवा इतर काही खोट्या केसेस साहेबांविरुद्ध दाखल झाल्या, त्याच्या मागे किशोर कतोरे साहेबांचे त्यांना संशय असं पूर्णपणे त्यांनी ठाम मत मांडून सुद्धा पोलीस प्रशासनाने काहीच सहकार्य केलेलं नाही. दिनेश मिरकुटे नावाचा कोणीतरी व्यक्ती आणि अजून एक व्यक्ती असे 3 व्यक्ती गेले होते आणि त्यांनी हा स्टेटमेंट दिलाय असं हे न्यूजपेपर आर्टिकल मध्ये आलं. कारण की ते प्रत आम्हाला मिळालेली अजून नाही, आम्ही आरटीआय खाली मागितलेली आहे. पण न्यूजपेपर आर्टिकल मध्ये असं दिसतं की 3 लोकांनी व्हिडिओ कॉल लावून दिला एजाज लकडावाल्याला किशोर कतोरे साहेबांना डायरेक्ट आणि किशोर कतोरे साहेबांसोबत बोलणं करून दिलं. त्याच्यामध्ये ते स्पष्ट म्हणताना दिसत आहे असं तो म्हणतोय की हो की तुझे को मेरे लिए काम करना है. आणि पहिल्यांदा हो हो म्हणून त्यांनी फक्त गोष्ट टाळली. दुसरींदा जेव्हा पुन्हा भेटायला गेले हे 3 लोक, तर तेव्हा त्यांनी सांगितलं स्पष्ट मी हे सब नाही करेगा करके, असं म्हणून त्यांनी विषय टाळलेला आहे असं त्याच्या पत्रामध्ये दिसत आहे. संरक्षण मागितलेलं आहे, परंतु आतापर्यंत त्याच्याबद्दल कुठलीही कारवाई पोलिसांमार्फत केलेली नाही. आणि तब्बल जवळपास 6 महिन्यापासून आम्ही जेव्हापासून ही गोळीबाराची घटना घडलेली तेव्हापासूनच आम्ही संरक्षण मागतो. अजूनपर्यंत त्याच्याबद्दल काहीच घडलेलं नाही. लकडावालाच्या पत्रानंतर सीपींशी काही बोलणं झालं का? त्याच्यानंतर सीपी लकडावालाच्या पत्रानंतर पण सीपी कडे आम्ही हे केलेली गुहार लावलेली आहे, पण तरी सुद्धा अजूनपर्यंत पोलीस प्रशासनाने कुठलंच याच्याबद्दल ऍक्शन सुद्धा घेतलं नाही. ऍक्शन म्हणजे ज्या लोकांची नावं इजाज लकडावाल्यांनी दिलेली त्यांना सध्या पत्र पाठवून किंवा ते माणसं कोण आहे एवढं सुद्धा शोधण्याची तसदी पोलिसांनी घेतलेली नाही. म्हणजे हा पोलीस प्रशासनाचा एकंदरीत बघितलं तर पूर्णपणे फेलियर म्हणता येईल. भूमिका म्हणजे इजाज लकडावाला हा कोण आम्हाला हे पहिले माहीतच नव्हतं. जेव्हा बदलापूर पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्यांनी आम्हाला एक लेटर दाखवलं का अशी तुमची चौकशी आलेली पीएम कडून, तेव्हा हा एक लेटर त्यांनी दाखवला. आम्ही त्यांना चौकशी केली हा कोण आहे, तर म्हणे हा फार मोठा गँगस्टर आहे. तर एवढा मोठा गँगस्टर असून सुद्धा कुठल्याही पोलीस डिपार्टमेंटनी आम्हाला पोलीस प्रोटेक्शन दिलेला नाही. हेच जर एखादा राजकीय पुढारी असता तर त्याला जेड सिक्युरिटी दिली असती, पण आम्हाला एक मामूली शिपाई सुद्धा देऊ शकत नाही हे लोक. त्याचं कारण हे राजकीय दबाव आमच्यावर आणलेला आहे. तसंच हे देशमुखचं पत्र सुद्धा आमच्या बरोबर आहे. नंतर पोलिसांनी चौकशीसाठी लेटर पाठवलेलं आहे सेंट्रल जेलला, त्याचाही प्रूफ आहे. नंतर आता म्हणजे ही मुंबई मिररला बातमी आलेली आहे. तर या सगळ्या याच्या बाबतीत आम्ही एवढे हवालदिल झालेलो आहे का माझी बोलण्याची सुद्धा शक्ती राहिलेली नाही तुमच्याशी, एवढा आम्ही टेन्शन मध्ये आलेलो आहे. आम्हाला घराच्या बाहेर सुद्धा निघता येत नाही अशी परिस्थिती झालेली आहे. सगळे धंदे माझे आता भकास होण्याचा टाइम आलेला आहे. कारण मी जर बाहेर गेलो तर मला खलास केल्याशिवाय राहणार नाहीत हे 100%. तरी मला न्यायदेवतेने न्याय द्यावा, नाही तर आम्ही गेल्यावर श्रद्धांजली व्हायला यावं एवढीच आमची इच्छा. बाकी मला काय म्हणायचं नाही. कोण या सगळ्या याच्यात सगळ्यात नंबर 1 म्हणजे किसन कथोरेच आहे. त्याचे प्रूफ आहेत आमच्याकडे सगळे. तुम्हाला जेव्हा लागतील किंवा पोलिसांना लागतील तेव्हा आम्ही प्रूफ द्यायला बसलेलो आहे. आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करायचे, आमच्यावर न्यायाचे अत्याचार करायचे, त्याच्यानंतर कारण नसताना एवढे त्यांनी गुन्हे केलेले आहेत ओपन होऊन सुद्धा काय निष्पन्न झालेलं नाही. तेव्हा त्यांनी 100 कोटीचा गुन्हा दाखल केला नाही कोर्टात, हायकोर्टात, आणि आता आमच्यावर 100 कोटीचा गुन्हा दाखल केलाय. म्हणजे चारी बाजूनी आम्हाला कसे कोंडवायचा हा त्यांचा प्लॅनिंग चाललेलं आहे. तर आम्हाला न्याय द्यावा एवढीच आमची इच्छा आहे. कारण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे आम्हाला फार मदत करतायत, पण खाली जेव्हा इन्क्वायरीला पाठवतात तेव्हा हे असे खोटे नाटे रिपोर्ट एसीपी वगैरे देतात आणि दिशाभूल करून ठेवतात सगळ्या चौकशीची. हाच प्रकार चाललेला आहे. बाकी दुसरं काय आता माझी बोलायची इच्छा पण नाही जास्त.
पोलिसांना आपण काय आवाहन करायचं या सगळ्या प्रकरणानंतर, विशेषतः सीपी आणि इतर स्थानिक पोलिसांना? आम्हाला न्यायच मिळत नाही अजिबात कुठल्या बाबतीत. आम्ही किती पत्रव्यवहार केलेले आहेत. हे एसीपी सारखा माणूस सुद्धा आमचं अगदी निकाली काढतात पत्र. आम्ही जेव्हा डीजींकडे गेलो, डीजीने सांगितलं ताबडतोब आम्हाला चौकशी पाहिजे या बाबतीत. तशी खोटी नाटी चौकशी करतात आणि पाठवून देतात आणि दिशाभूलच करतात ते वरिष्ठांची. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.